शिव हा अधिकारी. पहिला मुद्दा समजला आपल्याला. अधिकारी कोण, दुसरं आपलं करायचं काय आहे, कृती काय, कृती करायची आहे, देवाच्या दारामध्ये उभा राहायचं आणि शिव शिव वाचे, तोंडाला शिव शिव म्हणायचं. शिव आणि शिव दोनदा काम नाही, शिव वाचे काम नाही. दोनदा सांगितलं थोडा प्रभाव, लाल लाल भडक रंग, लाल लाल दोनदा म्हणलं की त्याचा प्रभावीपणा वाढतो. म्हणजे शिव शिव दोनदा सांगितलेलं, शिव शिव वाचे म्हणजे या वाचन शिव शिव. तर ती काय करायची आहे, फक्त आपल्याला देवाच्या दारामध्ये उभा राहून शिवाचं महादेवाचं नाव घ्यायचं. दुसरं याचं काय प्रयोजन, काय फल, काय हे केल्यानंतर काय होणार आहे, मुक्ती सायुज्यता लाभ होय. बरोबर आहे. पाप पुण्य न उरे विकल्प, न शिवे विकल्प, संकल्प अपघाती ब्रह्म. म्हणजे हे प्रयोजन आहे. प्रयोजन म्हणजे फल. पाहिलं आपण अधिकारी, दुसरा आहे कृती काय करायचं, तिसरं आहे काय, तिसरं प्रयोजन म्हणजे कारण काय, त्याचं फल काय आहे, आणि चौथा आहे प्राप्य आणि प्रापक. शब्द थोडे अवघड आहे, लक्षात घ्या. प्राप्य म्हणजे आपल्याला काय मिळवायचं आहे आणि मिळवणारा कोण आहे. प्राप्य म्हणजे मिळवणारा आणि प्राप्य म्हणजे काय मिळवायचं आहे ते मिळवणारा, आणि जे मिळवायचे ते आणि जो मिळवणारा आहे त्यांचा संबंध आहे की नाही. आपल्या नुसतं आपण अधिकार, सामान्य माणूस महादेवाच्या दारात किंवा कोणत्याही देवाच्या दारात